स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. हॅलो एव्हरीबडी, ज्ञानदीप अकॅडमीच्या ह्या प्लॅटफॉर्मवर मी सत्यजित तुमचं स्वागत करतो. अत्यंत इम्पॉर्टंट एक कन्फ्युजिंग टॉपिक तुमच्या समोर घेऊन आलोय, पण डोंट वरी, हा कन्फ्युजिंग आता राहिलेला नाही. आम्ही तो अत्यंत सिम्पल करून तुमच्या समोर आणतोय. विषयाचं असं नाव आहे की MPSC आता सब्जेक्टिव्ह झाली आहे आणि ह्यामध्ये ऑप्शनल किंवा तुमचा वैकल्पिक विषय निवडताना कुठल्या निकषांचा किंवा पॅरामीटर्सचा किंवा लेट्स से आपण पॅरामीटर्स म्हणू किंवा निकष म्हणू, ह्यांचा तुम्ही विचार करावा, असा हा टॉपिक आहे. मागच्या सिलेबस बदलल्यापासून आमची टीम ह्यात इन्व्हॉल्ड आहे. मागच्या 8 दिवस झाले आणि आम्ही त्यासाठी UPSCचे रिपोर्ट्स, UPSCचे रेफरन्सेस, त्यांचा स्कोर्स, विद्यार्थ्यांचे स्कोर्स, पहिल्या 100 अशा मागच्या 5 वर्षांचे आम्ही रिपोर्ट्स बघतोय. तसंच महाराष्ट्र सोडून किंवा बाकीच्या UPSC सोडून बाकीच्या स्टेट सर्व्हिस पब्लिक कमिशन्स मध्ये सुद्धा ऑप्शनल आहेत, राईट. तर बाकीच्या स्टेटचे पण आम्ही रेफरन्सेस घेऊन इथे हा तुमच्या समोर टॉपिक घेऊन आलोय. हा रिसर्च आज संपलाय. सो लेट स्टार्ट विथ दी आन्सर. बाय द वे, हा प्रश्न आहे की नेमका वैकल्पिक विषय कसा निवडावा, तर हा पुढच्या काही मिनिटांमध्ये, 20-30 मिनिटांमध्ये हे माझं एक पूर्ण उत्तर असेल की तुम्ही वैकल्पिक विषय निवडताना कुठल्या निकषांचा आधार घ्यावा. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल हे जे सेशन असणार आहे पुढचं 20-30 मिनिटांचं, त्या सेशनला मी 3 भागांमध्ये डिवाइड केलं. ते 3 भाग असे की पहिला की हा ऑप्शनल का इम्पॉर्टंट आहे, काही मिनिटात बोलू. सेकंड, हा जो सेक्शन असणार आहे तो असणार आहे की हा पॅरामीटर्स आपण किंवा निकष कुठले असावेत. आणि तिसरं असणार आहे की ते जर निकष एकमेकांच्या विरुद्ध उभारत असतील, म्हणजे जर तुम्हाला 2-3 पॅरामीटर्स मध्ये किंवा निकषांमध्ये जर कन्फ्युजन असेल, तर त्यापैकी नेमकं कुठला निकष तुम्ही आधी चॉईस करावा किंवा प्रिफरन्स द्यावा. फर्स्ट ऑफ ऑल, मला एक तुम्हाला सूचना द्यावी वाटते की जरी तुम्हाला हा इंग्लिश किंवा प्रेझेंटेशन वाटत असेल तर डोंट वरी अबाउट इट. इंग्लिश नाहीये, हे मराठी घेतलंय. फक्त काही जागांवर जिथे इंग्लिश वापरण्याची गरज आहे तिथे आपण इंग्लिश वापरू, कारण एक फ्लो किंवा एक आपण म्हणू की सिम्प्लिसिटी तयार होईल आपल्या लँग्वेजमध्ये, आणि ज्या मुलांना इंग्लिशमध्ये प्रिपेअर करायचंय त्यांनाही या व्हिडिओचा हेल्प होईल. फर्स्ट ऑफ ऑल, द फर्स्ट पॉइंट इज व्हाय द चॉईस इज इम्पॉर्टंट. ओके, ऑप्शनल हा टॉपिक का महत्वाचा आहे? हा ऑप्शनलचं महत्व मी सांगण्यापेक्षा जर तुम्ही MPSCचा एक आत्ताची लेटेस्ट नोटीस जर बघितली, तुम्हाला दिसेल की 1750 मार्कांची आता राज्यसेवेची मुख्य परीक्षा असणार आहे आणि त्यामध्ये 500 मार्क हे ऑप्शनलला असणार आहेत. म्हणजे 500 डिवायडेड बाय 1700, अराउंड 1/3 जो सेक्शन असणार आहे, तो सेक्शन म्हणजे 30% आसपास मार्क्स हे टोटली ऑप्शनलला आहेत. आणखी मी सेकंडली सांगू शकतो की मागच्या UPSCच्या अनुभवांवरनं, आमच्या अनुभवांवरनं आणि आतापर्यंतच्या पब्लिकेशन्सवरनं, की जर तुम्ही इमॅजिन करा की जनरल स्टडीजला आपण म्हणतो सामान्य अध्ययन, आणि UPSC किंवा कुठलंही एक स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन जसं की MPSC, ह्यांना चांगले ऍडमिनिस्ट्रेटर्स हवेत, चांगले ब्युरोक्रॅट्स हवेत, आणि त्यासाठी त्यांना त्यांच्या पर्सनॅलिटीची डेप्थ, त्याला आपण खोली म्हणतो, राईट. तुमच्या व्यक्तिमत्वाची खोली शोधणं, बघणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. UPSC, MPSC आणि बाकीच्या कमिशनसाठी ऑप्शनल, एसे ह्यासारखे जे सब्जेक्टिव्ह आणि जे तुमच्या पर्सनॅलिटीची ओळख करून देतात, असे सब्जेक्ट त्यांना महत्वाचे ठरतात की तुमची चॉईस करताना. म्हणजे काय की जर UPSC आणि MPSCला जर एखाद्या विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाची, विचारांची आणि पर्सनॅलिटीची खोली बघायची असेल तर ऑप्शनल टॉपिक UPSCला हेल्प करतो, राईट. UPSCला ऑप्शनल टॉपिकची हेल्प होते की तुमची कॅलिबर किती आहे, तुमची क्वालिटी किती आहे. तिसरा महत्वाचा पॉईंट मला सांगू इच्छितो की जर तुम्ही मागच्या UPSCचे जर तुम्ही रिझल्ट बघत असाल, कारण मी वारंवार UPSCचा रेफरन्स देईल, कारण आता आपल्याकडे MPSCचा संदर्भ किंवा रेफरन्सेस अवेलेबल नाही. UPSCच्या स्कोर्स मध्ये जनरली GSला 1000 पैकी 400-450 मार्क पडतात, म्हणजे 40%. ऑप्शनलला म्हणजे जो टॉपर असतो है ना, किंवा जे पहिले 100 मुलं आहेत त्यांना अराउंड 300 मार्क पडतात 500 पैकी, म्हणजे 60%. म्हणजे जर आपण स्कोरिंग पोटेन्शियल बघितलं तर स्कोरिंग पोटेन्शियल म्हणजे मार्क मिळवण्याचं पोटेन्शियल हे ऑप्शनल मध्ये जास्त आहे GS पेक्षा, म्हणजे तो विद्यार्थ्यांसाठी पण महत्वाचा आहे. म्हणजे जर विद्यार्थ्यांचा ऑप्शनल चांगला असेल तर त्यांना मार्क्स किंवा मार्जिन चांगला मिळू शकतो, राईट. तो अशा पॅरामीटर्सवर, म्हणजे त्याचे मार्कांचं कॉन्ट्रीब्युशन, पर्सनॅलिटीची डेप्थ आणि आपल्यासाठीचा फायदा, ऍट द सेम टाइम ऑप्शनल हा बऱ्याचशा वेगवेगळ्या GS सारख्या विषयांमध्ये हेल्प करतो, SLI ला हेल्प करतो, राईट.
आपण वारंवार बघतो की इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणा किंवा पॉलिटिकल टॉपिक म्हणा, जसं की डेमोक्रेसी वगैरे, ह्याच्यावर नेहमी निबंधाच्या विषयांमध्ये निबंध युपीएससी विचारते. तर आपण असं ॲझ्युम करू की एमपीएससी पण त्यांच्याच रस्त्यावर चालू शकते. म्हणून सोशलॉजी म्हणा किंवा पॉलिटिकल सायन्स म्हणा किंवा हिस्ट्री म्हणा, अशा सुंदर सुंदर ऑप्शनल्सचा आपल्याला बाकीच्या पेपर्समध्ये पण हेल्प होते. म्हणजे ऑप्शनलची चॉईस का महत्वाची आहे? कारण तिथे जास्त मार्क पडतात आणि ते तुम्हाला लिस्टमध्ये आणायला हेल्प करतात. म्हणजे असं होणार नाही की तुम्हाला ऑप्शनलमध्ये मार्क कमीत पण तरी पण तुम्ही लिस्टमध्ये, एक वेळेस इंटरव्ह्यू चालेल पण ऑप्शनलला खूप चांगले मार्क लागतात, राईट? म्हणून तुमचा चांगला स्कोर, चांगला रँक आणि चांगलं केडर युपीएससी साठी मिळण्यासाठी तुम्हाला ऑप्शनलला मार्कांची गरज लागायची आणि सेम एमपीएससी मध्येही होईलच. सेकंड टॉपिक असा आहे की ऑप्शनल हे निकष कुठले असावेत किंवा आपण कुठल्या पॅरामीटर्सचा विचार करावा ऑप्शनल चॉईस करताना, राईट? आता मी तुमच्या समोर जे पॅरामीटर्स आणणार आहेत ते पॅरामीटर्स न्यूट्रल आहेत. म्हणजे त्याला रँक ऑर्डर नाही केलेली की कुठला पॅरामीटर आधी निवडावा, कुठला नंतर निवडावा. आपण ते लास्ट सेशनला बोलू, म्हणजे लास्ट आपण हाफ मध्ये बोलूच. पण आधी फक्त विचार करू की यार कुठले कुठले निकष किंवा कुठले कुठले पॅरामीटर्स असू शकतात. त्यातला पहिला पॅरामीटर असेल आवड, किंवा फक्त आवड ह्या टॉपिकवर बोलू, पहिला किंवा दुसरा न बोलता. इमॅजिन करा की तुम्हाला एखादी सिव्हिल सर्व्हिस जसं की एमपीएससी पास करण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 वर्ष लागतात, राईट? 2-3 वर्ष एक ऍव्हरेज आहे. आता इतका लॉंग पिरियड तुम्हाला एखाद्या विषयामध्ये इंटरेस्ट कायम ठेवून अभ्यास करत राहावं लागतं, तासनतास. इमॅजिन करा की तो विषय तुमच्या आवडीचा असावा. जर तुम्हाला इंटरेस्ट डेव्हलप असेल त्या टॉपिकमध्ये, त्यात खोली निर्माण करायची असेल, त्याच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल, तर तुम्हाला त्या विषयाची आवड हवी. ऍट द सेम टाइम ऑप्शनल हा किंवा वैकल्पिक विषयाची डिमांड जी आहे ह्या एक्झाम्सची, म्हणजे एमपीएससी आणि युपीएससी, ते मागतात की तुमची ह्या विषयात खोली हवी, तुमचा सखोल अभ्यास हवा. आणि सखोल अभ्यास किंवा डीप नॉलेज किंवा कम्प्लीट अंडरस्टँडिंग ऑफ दॅट टॉपिक हे केव्हा येईल? जेव्हा आपल्याला त्या टॉपिकची एक आवड तयार झालेली असेल. म्हणजे खूप काळ अभ्यास करायचा आहे आणि खूप खोल अभ्यास करायचा आहे, म्हणून आवड हे नक्की लक्षात घ्यावी. तुमची आवड काय पर्सनली. सेकंडली आपण बघू, त्याआधी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आवड किंवा तुमच्या आवडीचे ऑप्शनल्स कुठले कुठले असू शकतात हे हेल्प करायला एमपीएससीनं त्या नोटिफिकेशन मध्ये ऑप्शनलची लिस्ट दिली होती. म्हणजे काय की तुम्हाला कुठलाही टॉपिक आवडून जमणार नाही, तुम्हाला ह्या 26 टॉपिक पैकीच निवडावं लागेल. सो आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू ऑल, प्लीज गो थ्रू दॅट नोटिफिकेशन, ज्यामध्ये तुम्हाला 26 टॉपिक्सचं लिस्ट मिळेल. तर ऍग्रिकल्चर पासून मराठी लिटरेचर पर्यंत, फिजिक्स पासून जिओलॉजी पर्यंत असे भरपूर सारे ऑप्शनल्स अवेलेबल आहेत. तुम्हाला ह्यापैकी जो निवडायचा आहे तो तुम्ही निवडू शकता. ऑप्शनलचा अर्थच तो आहे वैकल्पिक, तुम्ही चॉईस करा, राईट? ह्या 26 टॉपिक्स पैकी तुम्ही कुठलाही एक ऑप्शनल चॉईस करू शकता, निवड. दुसरा पॅरामीटर होऊ शकतो पदवीचा विषय, म्हणजे अकॅडमिक बॅकग्राऊंड ज्याला आपण म्हणू शकतो. पदवीचा विषय का बरं? कारण तुम्ही ऑलरेडी त्यामध्ये 2-3 वर्ष किंवा काही लोकांनी 4-5 वर्ष इन्व्हेस्ट केलेले असतात. 4-5 वर्ष म्हणजे काही लोकांचे डिग्र्याच तेवढ्या लांब असतात, जसं की आर्किटेक्चर अँड ऑल, राईट? पण आर्किटेक्चर हे ऑप्शनल नाहीये. पण अशा काही डिग्रीज आहेत, मेडिकल सायन्सेस अँड ऑल, की ज्याला लॉंग पिरियड ऑफ टाइम तुमचा इन्व्हेस्टमेंट लागतं. त्यात ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्ही त्याच्यामध्ये खूप छान इंटरेस्ट डेव्हलप करता, तुम्हाला टॉपिक जमायला पण लागतो. म्हणून अकॅडमिक बॅकग्राऊंड किंवा तुमचा पदवीचा विषय हा एक इम्पॉर्टंट पॅरामीटर, निकष ठरू शकतो. पण इथे काय आहे की अकॅडमिक बॅकग्राऊंड लक्षात घ्यायच्या आधी आपण हे बघायला पाहिजे की तो अकॅडमिक बॅकग्राऊंड वाला टॉपिक हा स्कोरिंग आहे का नाही. पण अकॅडमिक बॅकग्राऊंड की ज्यांना तुम्हाला जास्त अभ्यास न करता तुम्हाला एक एमपीएससी किंवा युपीएससीच्या एक्झामचा ऑप्शनलचं प्रिपरेशन करता येईल, राईट? खूप कमी वेळेत तुमचे पेपर होईल, कारण तुम्ही मागच्या 3-4 वर्षापासून त्यामध्ये इन्व्हॉल्ड आहात. त्यानंतर होऊ शकतं यशाची टक्केवारी. यशाची टक्केवारी म्हणजे की लेट्स से त्याला आपण स्कोरिंग पोटेन्शियल म्हणू. स्कोरिंग पोटेन्शियल म्हणजे काय की जेव्हा आता स्कोरिंग पोटेन्शियल बघायचं कसं किंवा आपण ठरवायचं कसं, तर बॅड लक अशी आहे की आपल्याकडे पहिल्यांदा एमपीएससी हा ऑप्शनल यू कॅन से सिलेक्ट करण्याची आपल्याला वेळ येते. पण युपीएससी कडे ऑलरेडी हा डाटा अवेलेबल आहे की तुमचा यशाची टक्केवारी किंवा स्कोरिंग पोटेन्शियल आपण कसं ठरवू शकतो की सोशलॉजी म्हणा, पॉलिटिकल सायन्स म्हणा, अँथ्रो, हिस्ट्री, जिओग्राफी, ह्या सर्व विषयांची स्कोरिंग पोटेन्शियल किती असेल. म्हणजे काय की कुठल्या ऑप्शनला सर्वात जास्त मार्क्स मिळतात हे कसं ठरवू आपण, हे आपण युपीएससीचा रेफरन्स घेऊन ठरवू. पण त्याआधी लक्षात घ्या एक छोटीशी नोट की जर एखादा विषय कितीही आवडला, राईट, तरी किंवा मार्गदर्शक त्यावर कितीही अवेलेबल असले, पण तो विषय जर तुम्हाला मार्क देत नसेल
है ना, की हा संदर्भ मी कुठे घेतोय, की अकॅडमिक बॅकग्राऊंड किंवा तुमचा पदवीचा विषय ह्याच्याशी संदर्भ घेऊन बोलतोय, की जर तुम्हाला एखादा विषय आवडला असेल, तुमचं ते अकॅडमिक बॅकग्राऊंड असेल, दोन्ही कन्सेप्टला बोलतोय, आवड किंवा अकॅडमिक बॅकग्राऊंड, हे कामाचं नाही का? कारण जर तो स्कोरिंग पोटेन्शियल किंवा त्याची यशाची टक्केवारी नसेल तर त्याचा काय उपयोग? ओके, आता तुम्ही मला विचाराल की यशाची टक्केवारी किंवा स्कोरिंग पोटेन्शियल किंवा एखाद्या ऑप्शनल मध्ये मार्क्स जास्त पडतात की कमी, हे कसं ठरवणार आपण? तर आपण ह्यावेळी युपीएससीच्या अॅन्युअल रिपोर्टचा म्हणजे वार्षिक रिपोर्टचा आपण हेल्प घेऊ. युपीएससी दरवर्षी एक अॅन्युअल रिपोर्ट पब्लिश करते. हा रिपोर्ट लेटेस्ट आहे, 2022 मार्च मध्ये पब्लिश झाला. ह्याला 71st अॅन्युअल रिपोर्ट म्हणतात युपीएससीचा. त्या अॅन्युअल रिपोर्टच्या पेज नंबर 86 आणि 87 ह्या दोन पेजेसचा मी रेफरन्स घेतोय. आता हा रिपोर्ट आहे काय, ते 2 पेजेस आहेत काय, त्यामध्ये काय केलंय की युपीएससीला असलेल्या वैकल्पिक विषयांची लिस्ट आहे. मी पुन्हा क्लिअर करतोय की युपीएससीचा रेफरन्स काय घेतोय, कारण हा फर्स्ट टाइम आपण एमपीएससी मध्ये चॉईस करतोय. तर आपण युपीएससीला सध्या एक लाईट हाऊस किंवा गायडन्स मानू. युपीएससी कडे अराउंड 40-42 ऑप्शनल्स आहेत, राईट. आणि कुठला विषय जास्त सेफ आहे किंवा कुठला विषय जास्त मार्क्स देतो हे आपण कसं ठरवू शकतो, की त्याचा सक्सेस रेट बघून. तर युपीएससी काय करते की त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगते की ह्या वर्षी विद्यार्थ्यांना कुठले ऑप्शनल घेऊन किती मुलांनी मेन्सला बसले होते, त्यातले किती जण इंटरव्ह्यू किंवा फायनल लिस्ट मध्ये पास झालेत आणि त्याचा सक्सेस रेट काय. ओके, म्हणजे किती जणांना ह्या लिस्टमध्ये ह्या कॉलम मध्ये देतात की किती मुलांनी किती विद्यार्थ्यांनी ह्या ऑप्शनल सहित मेन्स लिहिली होती आणि त्यापैकी किती जण रिकमेंड म्हणजे फायनल लिस्टला सिलेक्ट झाले. तर तो सक्सेस रेट ऑफ पर्सेंटेज मध्ये आहे. आता पर्सेंटेज मधला सक्सेस रेशो बघायला गेलं तर सगळ्यात जास्त रेशो इथे आहे सिंधी लिटरेचरचा, जो आहे 50%, राईट. पण आपल्याला सिंधी लिटरेचर घ्यायला तर जमणार नाहीये. तर आपण ह्याचा विचार न करता म्हणजे सिंधी लिटरेचरचा विचार न करता आपण डायरेक्टली मूव्ह करू की विचार का नाही करतात आपण. फर्स्ट ऑफ ऑल ती आपली लँग्वेज नाही, कारण आपण एमपीएससी वर बोलतो आणि सिंधी लिटरेचर आपण नाही घेऊ शकणार, फार तर फार मराठी लँग्वेज, मराठी लिटरेचर. आणि दुसरा ज्याचा प्रॉब्लेम असा आहे की सिंधी लिटरेचरचे 2च विद्यार्थी त्यावर्षी मेन्स लिहित होते. जर ते दोघेही पास झाले असते तर ते 100% रिझल्ट लागला असता. आणि जर त्यातला एक जण जरी फेल झाला असता तर 0, किंवा दोघेही फेल झाले असते तर 0% लागला असता. तर दॅट इज नॉट अ बेटर क्रायटेरिया टू जज द सक्सेस रेशो किंवा त्याला आपण म्हणू की यशाची जी त्याची जी क्रायटेरिया आहे ना, सक्सेस रेट किंवा त्याचा जो पोटॅन्शियल स्कोरिंग पोटॅन्शियल हे जज करण्याचा तो योग्य क्रायटेरिया नाही. मग आपण कुठले आकडे बघावेत की ज्यांना आपल्याला कळेल की कुठला ऑप्शनल सेफ आहे. तर आपण हे बघायला पाहिजे की त्या वर्षी सर्वात जास्त विद्यार्थी कुठल्या ऑप्शनल्सला होते आणि ऍट द सेम टाइम त्यांचा सक्सेस रेट किती होता. ह्या दोन्ही पॅरामीटर्सला आपण बॅलन्स करू. तर पहिल्यांदा आपण नोट डाऊन करू की असे कुठले कुठले ऑप्शनल्स आहेत की जिथे सर्वात जास्त विद्यार्थी होते त्या युपीएससीला. तर आपण हे आकडे बघू की किती जण मेन्सला त्या वर्षी बसले होते ऑप्शनल घेऊन. जसं की अँथ्रोपोलॉजी 1189, देन अराउंड 1916 हा सर्वात मोठा आकडा आहे जिओग्राफीचा. ओके, जिओग्राफी, अँथ्रोपोलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र, भूगोल, त्यानंतर 751 विद्यार्थी होते इतिहास ऑप्शनल सोबत, राईट. त्यानंतर अराउंड लेट्स से 1662 होते आयआर पॉलिटिकल सायन्स सोबत. त्यानंतर सोशलॉजी म्हणजे समाजशास्त्रासोबत होते 1263 विद्यार्थी. इकडे तसे आकडे नाहीयेत मोठे. तर सर्वात जास्त चॉईस केलेले ऑप्शनल्स किंवा प्रिफर केलेले ऑप्शनल्स जे आहेत कॅन्डिडेट्स कडनं ते आहेत मानववंशशास्त्र, नंतर भूगोल, हिस्ट्री, देन पॉलिटिकल सायन्स अँड सोशलॉजी. आणि त्यांचा रिस्पेक्टिव्ह सक्सेस रेट बघा कसा आहे की 1189 जे मेन्सला बसले त्यापैकी फायनल सिलेक्शन आहेत 108, म्हणजे पर्सेंटेज मध्ये 9.1% सक्सेस रेट, राईट. जिओग्राफीचा 5.5%, देन हिस्ट्रीचा 6.8%, देन पॉलिटिकल सायन्सचा 8.2% अँड 10% इज अराउंड ऑफ सोशलॉजी. कळतंय. तर 9, 8, 10 हे थोडे फेअर बेटर आकडे आहेत की जे सक्सेस रेट दाखवतात. म्हणजे आपण काय बघतोय की निकष कुठले हवेत. पहिला इंटरेस्ट, दुसरा अकॅडमिक बॅकग्राऊंड आणि तिसरा होता स्कोरिंग पोटेन्शियल, ज्याचा आपण युपीएससीच्याच रिपोर्टचा हेल्प घेऊन ठरवलं की की कुठले ऑप्शनल सेफ आहेत. जनरली हे ऑप्शनल सेफ म्हणतात. अँथ्रो, जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशलॉजी. त्यात थोडासा प्रॉब्लेम आहे की मागच्या काही वर्षांपासून युपीएससीच्या मनात काय चाललंय कळत नाही, पण 1-2 विषयांना जसं की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, जिओग्राफी ह्यांना थोडंसं ते एक है ना की लेफ्ट हँड देत आहेत आणि त्यांचा पोटेन्शियल कमी करतायत. म्हणजे 5.5 त्यांचा फक्त सक्सेस रेट त्यांनी कमी केलाय. गॉड नोज वाय.
त्यात आपल्याला नाही पडायचंय, कारण जे हातात आहे आपण त्यावरच कंट्रोल करू. ठीक आहे. तर हे काही ऑप्शनल्स आहेत की जे सेफ म्हणतात. राईट. नाव पुढचा एक क्रायटेरिया आहे, पॅरामीटर आहे, सामान्य अध्ययनात फायदा किंवा बाकीचे फायदे. जसं की फॉर एक्झाम्पल, जर एखादा ऑप्शनल जसं की पॉलिटिकल सायन्स आहे, पॉलिटिकल सायन्स हा GS2 मध्ये कामाला येणार आहे. हिस्ट्री ऑप्शनल आहे, तो तुम्हाला GS1च्या हिस्ट्रीमध्ये कामाला येणार आहे. किंवा पॉलिटिकल सायन्स आणि IR मधला IR टॉपिकवर निबंध पडतात. सोशलॉजी GS1 मध्ये आहे, GS2 मध्ये आहे, GS4 मध्ये आहे. निबंध तर दरवर्षी पडतो सोशलॉजीचा. भूगोल म्हणा, जिओग्राफी म्हणा. राईट. जिओग्राफी GS1 मध्ये खूप आहे, 100 मार्क पडतात GS1 ला UPSCच्या. राईट. दरवर्षी GS1 मध्ये 100 मार्क्स, 250 पैकी. तर मला हे सांगायचंय की जर असा एखादा ऑप्शनल की जर तुम्ही निवडत असाल आणि त्याचा जर बाकीच्या विषयांमध्ये पण फायदा असेल, GS मध्ये असेल, इंटरव्ह्यू मध्ये असेल, किंवा तुमच्या सर्व्हिस, जेव्हा तुम्ही सर्व्हिसमध्ये जाल, जसं की IAS व्हाल है ना, तेव्हा तुम्हाला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हेल्प करू शकतं, त्यावेळेस तुम्हाला पॉलिटिकल सायन्स हेल्प करू शकतं, त्यावेळेस तुम्हाला सोशलॉजी म्हणजे आपण समाज जर जाणला तर त्याच्यावर आपण चांगला रूल करू शकतो है ना. हे सगळे ऑप्शनल्स जे आहेत ते तुम्हाला आयुष्यामध्ये पण काही देऊन जातात, लाईफ स्किल्स, म्हणजे आपण त्यातून खूप काही शिकतो. राईट. तर असा ऑप्शनल असावा जनरली की जो फक्त ऑप्शनल पुरता लिमिटेड नाहीये. म्हणजे 500 मार्क प्लस एसए मध्ये हेल्प व्हावी, प्लस GS मध्ये हेल्प व्हावी, प्लस इंटरव्ह्यू मध्ये हेल्प व्हावी, प्लस तुमच्या लाईफ मध्ये पण हेल्प व्हावी, असे ऑप्शनलची ती पॅरामीटर्स असावेत. राईट. हा झाला सामान्य अध्ययनाचा फायदा. देन एक इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे की स्पर्धा परीक्षेचं साहित्य आणि मार्गदर्शन ह्याची उपलब्धता, म्हणजे हे अवेलेबल आहे का. जसं की फॉर एक्झाम्पल रेफरन्स बुक्स, नोट्स, टेस्ट सिरीज, मेंटर्स, म्हणजे कोणी गाईड अवेलेबल आहेत का. तर हा पण एक चांगला पॅरामीटर आहे की ज्यानं काय होतं की ऑप्शनल हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक ऑलरेडी आपण बघितलं की तो का महत्वाचा आहे. आणि अशा ऑप्शनल्स म्हणजे असे चॉईस जर चुकू नये पहिली गोष्ट, आणि जर म्हणजे आपण जर चॉईस बरोबर केली तरी त्याला योग्य दिशेवर ठेवायला चांगल्या पुस्तकांची, चांगल्या नोट्सची, चांगल्या गाईड्सची हेल्प हवी. पण हा जो मेंटर्स किंवा तुमचा जो कोचिंग क्लास किंवा क्लासेस हा खूप दुय्यम सेकंडरी पॅरामीटर आहे. कारण जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करून हे एक्झाम पास करू इच्छितात त्यांना ह्याची गरजच नाहीये. आणि ही एक्झाम अशी की ती सेल्फ स्टडीने पास होऊ शकते. फक्त तुमचे वर्ष किंवा काही महिने कमी करण्याचं काम मेंटर करू शकतो. राईट. चल लेट्स सी. आणखी एक इम्पॉर्टंट पॅरामीटर किंवा निकष असेल द साईज अँड द टाइम. म्हणजे काय की जर एखादा ऑप्शनल कम्प्लीट व्हायला खूप वेळ घेत असेल, म्हणजे जसं की सिव्हिल इंजिनिअरिंग ऑप्शनल आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्ही मागच्या 1 वर्षापासून ऑप्शनलच वाचताय, असं नको व्हायला. राईट. तो खूप कमी वेळ घ्यावा, लवकरात लवकर संपवावा, कारण आपल्या हातात असलेली सर्वात महत्वाचा रिसोर्स कुठला आहे तर तो टाइम आहे. तर टाइम वाया जाता कामा नये, जास्त वेळ लागून नाही, म्हणून आपण असा ऑप्शनल घ्यावा की जो छोटा असेल, लवकर संपेल आणि चांगले मार्क्सही मिळतील. राईट. आय होप यू आर गेटिंग मी. साईज अँड टाइम. सो फर्स्ट ऑफ ऑल एकदा आपण फक्त हे 6 पॅरामीटर बघू. काय पहिला होता आवड, आणि आपण याच्यामध्ये रँकिंग करणार नाही की तुमची आवड असेल तर तुम्ही तो नक्की निवडावा. दुसरा की तुमचा अकॅडमिक बॅकग्राऊंड. तिसरा तुमचा होता आय होप यशाची टक्केवारी म्हणजे स्कोरिंग पोटॅन्शियल. देन चौथा आपण बघितला की बाकीच्या विषयांमधला फायदा. देन 5वा बघितला की कुठलं गायडन्स किंवा मार्गदर्शक अवेलेबल आहे का. देन 6वा बघितला की त्याला वेळ किंवा त्याची साईज किती आणि त्याला संपवायला किती वेळ लागतो. ओके. नाव आता आपण तिसऱ्या सेक्शन मध्ये एंट्री करतोय की जर हे 6 पॅरामीटर समजतायत, ओके, हे 6 पॅरामीटर आपल्याला समजले, पण हे 6चे 6 पॅरामीटर एका ऑप्शनल साठी फिट होतील असा कुठला ऑप्शनल आहे मग. म्हणजे असा एखादा ऑप्शनल सांगा की हे 6च्या 6 निकष त्याच्यामध्ये फिट बसतील. अनफॉर्च्युनेटली बॅड लक अशी की असा कुठलाही ऑप्शनल अवेलेबल नाही. म्हणून आता पुढचा सेक्शन अनालिसिसचा आहे. मग काय करायचं काय नेमकं आपण, आणि आता आपण नेमकं कुठल्या निकषांना महत्व द्यायचं. त्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सर्वजण इथे का आलात, किंवा आपण सर्वजण इथे का आहोत. कारण आपल्याला नोकरशाह बनायचंय, ब्युरोक्रेसीमध्ये जायचंय, आणि जर तुम्हाला ब्युरोक्रेसीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला एक्झाम पास करावी लागेल. राईट. एक्झाम पास करायचे असेल तर तुम्हाला चांगले मार्क्स हवे. चांगले मार्क्स हवे असतील तर तुम्हाला चांगले ऑप्शनल्स हवे जे की मार्क्स देतात. म्हणजे काय, अल्टिमेटली आत्ता म्हणजे ह्या 1 वर्षभर तरी ऍटलिस्ट आपल्या समोर एकच उद्देश आहे की एक्झाम पास करणं. आणि एक्झाम पास करायला जे जे आपल्याला निवड किंवा चॉईसेस करावे लागतील ते आपण करू. इथे आपण ज्ञान मिळवायला आलेलो नाहीत है ना, किंवा ज्ञानार्जन. आपण एकदम प्रोफेशनल राहू, आपल्याला एक्झामसाठी काय लागतं तेवढंच करू, आणि एक्झाम पास करून आपण ब्युरोक्रेसीमध्ये एंट्री करू. राईट.
तर मला आता हे सगळ्यांची क्लिअर करायचं आहे की आपण एक सहमत किंवा एक कन्सेन्सस बनवू की जर तुमचा गोल आहे की ब्युरोक्रेसीमध्ये एंट्री करणं, देशसेवा करणं, समाजाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, हे करण्यासाठी तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जावं लागेल. त्यासाठी एक्झाम पास करावं लागेल आणि एक्झाम पास करायला मार्क्स चांगले हवेत. राईट? म्हणजे आता आपल्या समोर एक पॅरामीटर बनतोय की तो स्कोरिंग हवा आहे ना, तो त्याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स मिळावे. पण आता डिबेट आहे. आता काही डिबेट्स आहेत माझ्या समोर, लाईक की तुम्हाला आता हे तर कळतंय की स्कोरिंग पोटेन्शियल म्हणजे तो तो ऑप्शनल चांगला स्कोरिंग असावा. राईट? पण ऍट द सेम टाइम तुमचा असा एक विषय आहे किंवा ज्या विषयात तुमची आवड आहे ना, तर मी काय करतो आता, फर्स्ट ऑफ ऑल सिम्पल करतो. समजा की एखादा वैकल्पिक विषय, जसं की फॉर एक्झाम्पल कुठलाही घ्या, एखादा वैकल्पिक विषय XYZ, त्यात तुम्ही इंटरेस्टेड आहात, त्यात तुमची आवड आहे आणि तो स्कोरिंग पण आहे. गुड. ओके, सो यू शुड गो फॉर इट आणि तो तुम्ही निवडा. यू मस्ट, राईट? की तो तुम्हाला आवड पण आहे आणि त्यात मार्क्स पण मिळतात. आणि मार्क्स मिळतात हे आपण कुठे बघितलं? युपीएससीचा रिपोर्ट बघितला, पेज नंबर 86 वर गेलो, त्यात बघितलं की कुठले ऑप्शनल सेफ आहेत, जसं की अँथ्रोपॉलॉजी, जसं की पॉलिटिकल सायन्स आहे, सोशियोलॉजी आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी थोड्या प्रमाणात होऊ शकतं. राईट? हे सगळे ऑप्शनल्स जे खूप लोक चॉईस करतायत आणि त्यात स्कोर्स पण चांगला येतोय. राईट? जर त्या लिस्ट पैकी तुम्हाला जर आवड असेल तर गो फॉर इट. पण जर असा एखादा विषय आहे की ज्यात तुम्ही इंटरेस्टेड आहात शिकण्यासाठी, जसं की कुठलाही एक फॉर एक्झाम्पल असा एखादा विषय घ्या की सिव्हिल इंजिनिअरिंग, ओके, किंवा आपण घेऊ लेट्स से XYZ, की त्यात तुम्ही इंटरेस्टेड आहात, तुम्हाला तो शिकायचा आहे, पण त्या विषयामध्ये मार्क्स मिळत नाहीत, त्याचं स्कोरिंग पोटेन्शियल नाही, आणि आता आपण क्लेम नाही करत आहेत कुठल्याही बाबतीत की ह्यात मार्क्स मिळणारच नाहीत म्हणून. एमपीएससीला ते कदाचित मिळू शकतात. फक्त आपण युपीएससीचा रेफरन्स घेऊन इथं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय की हा सध्या मार्केटमध्ये, सध्या युपीएससी कडे, सध्या बाकीच्या स्टेट्समध्ये काय चाललंय है ना. असे कुठले कुठले विषय आहेत सध्या नॅशनल लेवलला की जिथे त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे किंवा वाईट आहे, आपण एवढंच बघतोय आणि आपण क्लेम करत नाहीयेत की हे एमपीएससी मध्ये सुद्धा होईल. म्हणजे उद्या असं होऊ शकतं की फॉर एक्झाम्पल कुठलाही विषय जसं की अँथ्रोपॉलॉजी, जर उद्या तो एमपीएससी मध्ये स्कोरिंग ठरला नाही तर आपण आपल्या हातात ती गोष्ट नाहीये. आपल्या हातात काय आहे की आता जे काही आपल्याकडे अवेलेबल मटेरियल आहे त्याचा आपण फक्त रेफरन्स घेऊ, त्याचा रिसर्च करू आणि त्यावरनं आपण चॉईस करू. ओके, तर युपीएससी रिपोर्ट हेल्प करतोय आपल्याला. तर मला हे म्हणायचंय की तुमचा जर एखादा विषय ज्यात तुम्ही इंटरेस्टेड आहात पण त्यात जर मार्क पडत नसतील तर तो विषय घेण्यात काहीही अर्थ नाही. समजतंय? कारण काय, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की आपण सर्व इथे का जमलो, इथे जमलोत एक्झाम पास करायला, आणि त्या एक्झाम पास करायला आपल्याला खूप चांगले मार्क हवेत. म्हणून जर तुमच्या समोर असं कन्फ्युजन असेल की मी असा एखादा ऑप्शनल आहे की ज्यात मी इंटरेस्टेड आहे पण हा सेफ ऑप्शनल नाहीये, नका घेऊ, नाही घ्यायचा, आपल्याला दुसरा घेऊ की जो सेफ आहे. पुढचा डिबेट असा आहे की जर फॉर एक्झाम्पल की तुमचं अकॅडमिक बॅकग्राऊंड XYZ, तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात, मेकॅनिकल इंजिनियर आहात, ओके, किंवा आणखी कुठला एखादा अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे, आणि अकॅडमिक बॅकग्राऊंड आणि तो मी विषय घेऊ का नको असं तुमच्या समोर कन्फ्युजन सुरू आहे ना, तर मी विचारेल की लुक की त्याचे तुमचा जो तुम्ही ज्या विषयात तुम्ही ग्रॅज्युएट आहात किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आहात किंवा डॉक्टरेट आहात किंवा प्रोफेसर आहात, आणि तो जो विषय आहे तो स्कोरिंग आहे का? जर तुमचं उत्तर येस असेल म्हणजे तो तुमचा अकॅडमिक बॅकग्राऊंड पण आहे है ना, आणि म्हणजे की त्याला आपण म्हणू की तुमचं त्यात पदवी झालेली आहे आणि त्यात स्कोरही चांगला मिळतो, सोन्यावरून पिवळं, तुम्ही त्याच्यासाठी जा, तोच विषय चॉईस करा की ज्यात अकॅडमिक बॅकग्राऊंड पण आहे आणि जे तुमचं त्यात स्कोर पण मिळतो. जसं की फॉर एक्झाम्पल लेट्स से MA हिस्ट्री झालंय आणि त्यात चांगले मार्क्स पडतात, किंवा MA सोशियोलॉजी झालंय, तर तुम्ही एक काम करा की तुम्ही सोशियोलॉजी कंटिन्यू ठेवा, किंवा MA पॉलिटिकल सायन्स PhD पण झालंय तर पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल घ्या, लाईक दिस. ओके, तर डिबेट असा आहे की जेव्हा अकॅडमिक बॅकग्राऊंड वर्सेस स्कोरिंग पोटेन्शियल असेल तर तुम्ही चॉईस काय कराल? स्कोरिंग पोटेन्शियलला. का? असं का? पहिल्यांदा की फक्त अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे म्हणून चॉईस करणं हे चुकीचं आहे. पहिल्यांदा हे बघायला पाहिजे त्यात मार्क्स पडतात का. दुसरं की तुम्ही खरंच कॉन्फिडंट आहात का की तुमच्या अकॅडमिक बॅकग्राऊंडवर तुम्ही कशा प्रकारे डिग्री पूर्ण केली, तुम्ही कॉन्फिडंट आहात का. आणि तिसरा की काही अकॅडमिक बॅकग्राऊंड किंवा काही ऑप्शनल जे अकॅडमीमध्ये असतात
त्यांची लेंथ खूप मोठी असते. म्हणजे काय की सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये 40 वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत. आता हे सगळं कम्प्लीट करायला एक दीड वर्ष लागतं. आता आपल्याकडे एवढा वेळ आहे का की आपण जीएस करायचंय की दीड वर्ष फक्त ऑप्शनल चालवायचंय? म्हणजे जर तुमची बॅड लक झाली की असा एखादा अकॅडमिक बॅकग्राऊंड असेल की त्याला संपवायला खूप वेळ लागतोय, तर तुम्ही त्याच्याकडे जाऊ नका. दुसरा, त्यात चौथा पॉईंट पण सांगतो मी, की असे काही विषय आहेत जसं की कम्प्युटर सायन्स, त्यात तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असेल, पण अनफॉर्च्युनेटली कम्प्युटर सायन्स किंवा बाकीचे विषय त्या 26च्या लिस्टमध्ये जर नसतील तर एमपीएससीने पब्लिश केलेल्या वैकल्पिक विषयांच्या यादीमध्ये तुमचा अकॅडमिक बॅकग्राऊंड नसेल तर तुम्ही काय कराल? ओके, त्यांच्यासाठी एक सजेशन आहे की कुणासाठी आहे की ज्यांनी डिग्री व्यवस्थित नाही केली आहे, ज्यांचा कॉन्फिडन्स नाहीये किंवा ज्यांचा अकॅडमिक बॅकग्राऊंड खूप मोठा आहे, म्हणजे त्याची सब्जेक्टची लेंथ खूप मोठी आहे, त्याला खूप टाइम लागतो, किंवा तो तुमचा अकॅडमिक बॅकग्राऊंड ह्या लिस्टमध्येच नाहीये, देन यू गो फॉर स्कोरिंग पोटेन्शियल, की ज्या विषयांमध्ये चांगले मार्क मिळतात. राईट? का? कारण तुम्हाला सगळे विषय सारखे आहेत, है ना? तुमची पार्टी कोरी आहे, तर तुम्हाला कुठला पण एक अभ्यास करायचाच आहे, तर एक असा घ्या की ज्यात मार्क्स पडतात. राईट? स्कोरिंग पोटेन्शियल. देन आता हे थोडंसं मला आणखी इलॅबोरेट करायचं आहे. आता आपण बघतोय की इंजिनियर्स आणि है ना की ज्या टेक्निकल बॅकग्राऊंड वाल्या मुलांचं इथे प्रमाण जास्त वाढतंय ह्या सर्व्हिसेस पास करण्यासाठी. युपीएससीचे काही रिपोर्ट्स आहेत, आपण ह्या आकडेवारी बद्दल बोलूच, पण मी तुम्हाला पेज नंबर सांगतो, पेज नंबर 85 वर ह्या वर्षीच्या रिपोर्टवर त्यांनी असं पब्लिश केलंय. ह्याचा एक जस्ट कन्क्लुजन सांगतो मी, की ते म्हणतात, युपीएससी म्हणते की ह्या 2 पेजेसवरनं की आतापर्यंत म्हणजे मागच्या वर्षी सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 63%, द लाईन इज हिअर, 63% हे इंजिनियर्स होते किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे होते. पण सर्वात जास्त ऑप्शनल जे चॉईस केलेत ते सर्वात जास्त ऑप्शनल ह्युमॅनिटीज म्हणजे सोशल सायन्सेस बॅकग्राऊंडचे आहेत. असं का होतंय हे मला तुम्हाला विचारायचं आहे. म्हणजे काय की एका साईडला आपण बघतोय की युपीएससी मध्ये पास झालेल्यांचं प्रमाण हे इंजिनियर्स, मेडिकल्स आहेत, और इंजिनियर्स तर 63% डायरेक्टली त्यांनी असं मेन्शन केलं इथे. लुक ॲट दिस, ॲज फार ॲज द अकॅडमिक बॅकग्राऊंड ऑफ द रिकमेंडेड कॅन्डिडेट्स आर कन्सर्न, 63.1% आर फ्रॉम इंजिनिअरिंग. मग 63% पास झालेले विद्यार्थी जर इंजिनियर असतील आणि सर्वात जास्त ऑप्शनल निवडले गेले पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, सोशियोलॉजी, जिओग्राफी, असं का? कारण एकच रिझन आहे, एक रिझन स्कोरिंग पोटेन्शियल किंवा त्यात मार्क्स चांगले मिळतात. आय होप तुम्ही क्लिअर होतात किंवा माझ्याशी अग्री करतात. म्हणजे काय की ह्या मुलांचं पण अकॅडमिक बॅकग्राऊंड होतच ना इंजिनिअरिंग, मग त्यांनी तिकडे का गेले तर स्कोरिंग पोटेन्शियलमुळे. आणि आपण रेफरन्स घेतलाय पुन्हा एकदा युपीएससीचा. पुढचा एक टॉपिक येतो, डिबेट येतो, साईज वर्सेस स्कोर. म्हणजे जर एखाद्या ऑप्शनलची साईज खूप मोठी आहे आणि त्याला टाइम कव्हर करायला खूप लागतोय, तर तुम्ही काय कराल त्यावेळी? शक्यतो काही विद्यार्थी म्हणतील की आम्ही तो नाही घेणार. पण इमॅजिन करा की जर तुम्ही अजून 2 महिने एखाद्या ऑप्शनमध्ये जर जास्त टाकून चांगले मार्क्स मिळत असतील तर तुम्ही टाइमचा विचार जास्त करू नका. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा ऑप्शनल आहे की जो खूप लवकर संपतो, म्हणजे मिनिमम 4 महिने तर कुठल्या पण ऑप्शनला लागतातच, मिनिमम 4 मंथ्स, म्हणजे 4 महिन्यात एखादा ऑप्शनल संपतो आणि मॅक्सिमम लेट से 1 वर्ष किंवा 8 महिने. ओके, तर आपण ऍव्हरेज पकडू की एखादा ऑप्शनलला 6 महिने संपवायला लागतात, +2 -2. पण जर ह्या +2 मंथ्सनं जर तुमचे मार्क्स 10-20 मार्कांनी वाढत असतील, म्हणजे एखादा सब्जेक्ट मोठा आहे, एखादा ऑप्शनल सब्जेक्ट मोठा आहे, पण त्यात मार्क्स पण चांगले मिळतात, तर प्लीज गो फॉर दॅट. टाइम कडे बघू नका. कारण पुढच्या 2-3 वर्षाच्या जर्नीमध्ये 2 महिने सेव्ह करून तुम्ही खूप काही जास्त आपल्याला मिळणार नाही त्यातून. द बेस्ट वे आहे की स्कोरिंग पोटेन्शियल. राईट? तर टाइमकडे जास्त न बघता, कारण सगळे ऑप्शनलची जवळजवळ संपवण्याची जी टाइमची एक लिमिट आहे ती अराउंड 5-6 महिने सगळ्यांनाच लागतो वेळ. थोडेसे काही मागे पुढे होईल 2-3 महिने, पण विचार न करता, जसं की मॅथमॅटिक्स एक मोठा ऑप्शनल आहे पण त्याच्यामध्ये मार्क्स खूप चांगले मिळतात, मग त्याला टाइम जास्त लागतो म्हणून आपण घ्यायचं नाही का? युपीएससी मध्ये जर आपण बघितलं 360 मार्क्स पडलेत एकदा, है ना, मॅथमॅटिक्स मध्ये, तर वेळ लागला तरी चालेल पण मार्क्स चांगले पडले पाहिजेत. हा त्याचं कन्क्लुजन आहे. देन रिसोर्सेस वर्सेस स्कोर. आता असा एखादा ऑप्शनल आहे की जिथे खूप सारे पुस्तक अवेलेबल आहेत, म्हणजे ह्या पिक्चरमध्ये दिसत जसं की रूम भरून पुस्तक अवेलेबल आहेत, खूप साऱ्या नोट्स आहेत, खूप सारे कोचिंग क्लासेस आहेत. आणि एक दुसरं ऑप्शनल आहे की त्याचे एक लिमिटेड सोर्सेस आहेत आणि त्यात मार्क्स पण चांगले पडतात, हे आपल्याला माहिती आहे. त्यावेळेस तुम्ही काय चॉईस कराल? म्हणजे ती क्वांटिटी असेल की क्वालिटी असेल? तर मी असं सांगेल की कुठल्या ऑप्शनलचे किती पुस्तक अवेलेबल आहेत, त्याचे किती नोट्स अवेलेबल आहेत,
त्याचे किती पेपर्स अवेलेबल आहेत, किती कोचिंग क्लासेस अवेलेबल आहेत ह्याच्यावर न जाता त्याच्या क्वालिटीवर फोकस करावा. जर एखादी ऑप्शनल मध्ये 4 पुस्तकं आहेत, फक्त 4 पुस्तकं, पण ते इतके सुंदर आहेत की जर ते वाचले की मार्क्स पडणार हे जर कन्फर्म असेल तर आपल्याला काय करायचं ढिगभर पुस्तकांचं? सिंपल. तर क्वालिटी ऑफ रिसोर्सेस अल्टिमेटली मॅटर. आता आपण एकदा पुन्हा बघू की लुक की जेव्हा तुमच्या समोर एक कन्फ्युजन तयार होईल की तुम्ही इंटरेस्ट आणि स्कोर ह्यामध्ये काय चॉईस करावं, तर मी म्हणेल स्कोर. ओके. दुसरा की जर अकॅडमिक बॅकग्राऊंड वर्सेस स्कोर, तर मी म्हणेल पुन्हा स्कोर. कारण अकॅडमिक बॅकग्राऊंड घेऊन काय उपयोग, कारण आपल्याला आयुष्यभर ते शिकायचं आहेच आहे. जसं की जर तुमचा इंटरेस्ट लेट से फॉर एक्झाम्पल सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये असेल पण त्याला जर चांगले मार्क पडत नसेल तर काय उपयोग. सिव्हिल इंजिनिअरिंग तर आपण आयुष्यभर शिकू शकतो, पण आता एक्झाम पास करणं महत्वाचं आहे, राईट. अकॅडमिक बॅकग्राऊंड फाईन, आपण अकॅडमिक बॅकग्राऊंड थोडं बाजूला ठेवू कारण त्यात मार्क नाही पडत. तिसरं, राईट. तिसरं की साईज अँड स्कोर. अगेन साईज जास्त मॅटर नाही करत आहे, स्कोर मिळाला पाहिजे. आणि जर एखादा ऑप्शनल तो लवकर संपतोय पण त्यात मार्क नाही पडत, मग तुम्ही काय करणार, तो निवडणार का? नाही ना, राईट. देन रिसोर्सेस वर्सेस स्कोर. क्वालिटी रिसोर्सेस हवेत, खूप सारे नाही, क्वालिटी रिसोर्सेस. देन आता आपण बघू की रँकिंग करू की आधी कुठला निवडावा, दुसरा नंतर कुठला निवडावा. त्यासाठी मी विद्यार्थ्यांचे 2 ग्रुप तयार करतो. पहिला ग्रुप की ज्यांचं अकॅडमिक बॅकग्राऊंड अशा प्रकारचं आहे की जे स्कोरिंग नाहीये. म्हणजे अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे, एक ग्रॅज्युएशन झालेलं आहे पण त्या ग्रॅज्युएशनचा ऑप्शनलशी संबंध नाही. जसं की फॉर एक्झाम्पल कुठलाही आहे ना की कम्प्युटर सायन्स फॉर एक्झाम्पल, तुम्ही इंजिनियर आहात कम्प्युटर सायन्सचे पण तो ऑप्शनलच्या लिस्टमध्ये अवेलेबल नाही, तुम्ही काय करणार? त्यावेळेस काय करणार तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा बघणार, पहिला क्रायटेरिया त्याचा मार्क्स. म्हणजे जर असा ऑप्शन तुम्ही निवडाल की ज्यात सर्वात जास्त मार्क्स पडतात. आणि सर्वात जास्त मार्क्स कसे पडतात हे आपण कुठे बघितलं? अगेन युपीएससीच्या रिपोर्टमध्येच बघितलं, स्कोरिंग पोटेन्शियल. नंतर अकॅडमिक बॅकग्राऊंड जर तुमचा असेल तर गुड, है ना. तिसरा पॅरामीटर असावा इंटरेस्ट. इंटरेस्ट हा इतका महत्वाचा नाहीये, म्हणजे मला सांगायचं काय की डोंट वरी अबाउट की माझ्यासोबत तुम्ही ऍग्री करायला नाही माहित नाही, पण इंटरेस्ट इतका मॅटर नाही करत कारण ऑलरेडी आपण सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये सगळे विषय शिकतो, आपल्याला सगळ्या विषयांचं सगळं माहित असतं. फक्त एखादा विषय त्यातला पकडायचा असतो, त्यात डीप मध्ये जायचं असतं. बघ हा विषय काय किंवा तो विषय काय. ओके. तर स्कोरिंग पोटेन्शियल, अकॅडमिक बॅकग्राऊंड, इंटरेस्ट आणि मग बाकीचे साईज, रिसोर्सेस, ऍडिशनल ऍडव्हान्टेजेस. हा पहिला ग्रुप की हा ग्रुप की ज्यांचं अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे जे की ऑप्शनल मध्ये सेफ नाहीये, त्याचे मार्क चांगले पडत नाहीत किंवा खूप वेळ लागतो, अशा विद्यार्थ्यांना पहिल्यांदा कुठला पॅरामीटर निवडावा? स्कोरिंग पोटेन्शियल, राईट. किंवा मार्क्स ते मिळतात का. आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांचा असा ग्रुप आहे की येस ऑफकोर्स की त्यांचं अकॅडमिक बॅकग्राऊंड दूरपर्यंत त्याचे संबंध नाही, राईट. तर त्यांनी काय करावं की स्कोरिंग पोटेन्शियल हा सगळ्यात पहिला पॅरामीटर ठेवावा. नंतर इंटरेस्ट, म्हणजे फॉर एक्झाम्पल असा विद्यार्थी की ज्यांना एक चांगल्या प्रकारे डिग्री नाही केलेली आहे किंवा तो सिरियस नव्हता किंवा त्याला खूप वेळ लागतो तो ग्रॅज्युएशन किंवा तो ऑप्शनल म्हणून संपवायला खूप वेळ लागणार आहे ना, त्याच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. म्हणून तो काय विचार करतो की फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल इंजिनियर आहे, तो काय विचार करेल की बाबा मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग नाही घ्यायचं आहे ऑप्शनल म्हणून. मग त्यासाठी सगळे विषय सारखे बाकीचे, मग त्यातून कुठला निवडावा? तर ज्यामध्ये सर्वात चांगले मार्क्स पडतात आणि ज्यात तुम्ही इंटरेस्टेड आहात, है ना. तिसरा पॅरामीटर असावा त्याचे नोट्स अवेलेबल आहेत का, चांगले कोचिंग अवेलेबल आहेत का, चांगले टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत का, नंतर त्याला टाइम किती लागतो, वेळ किती लागतो. आणि दुसरा नंतर सेकंड लास्ट म्हणू शकता की ऍडिशनल ऍडव्हान्टेजेस, जसे की त्यात जीएस मध्ये हेल्प होते का, एसए मध्ये होते का किंवा इंटरव्ह्यूला होते का. आय होप ओके, राईट. तर सिम्पल की फर्स्ट ऑफ ऑल की ज्यांचं अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे आणि ते सेफ पण आहे आणि ज्यामध्ये मार्क्स पण मिळतात, त्यांनी सेफ अकॅडमिक बॅकग्राऊंड वाल्यांनी स्कोरिंग पोटेन्शियल बघावं आणि अकॅडमिक बॅकग्राऊंड बघावं. आणि ज्यांचं अकॅडमिक बॅकग्राऊंड नाही आणि ते अकॅडमिक बॅकग्राऊंड स्कोरिंग मध्ये सेफ नाही, तर त्यांनी पहिल्यांदा असा ऑप्शनल निवडावा की जो स्कोरिंग आहे, चांगले मार्क्स पडतात, लवकर संपू शकतो, इंटरेस्टिंग आहे. आपल्या अकॅडमिक बॅकग्राऊंड बाजूला ठेवून हे निवडावं. आय होप, राईट, की तुम्हाला ह्यातून आयडिया येते. तर सिम्पल आपण आजच्या सेशनमध्ये बघितलं की फर्स्ट ऑफ ऑल की ऑप्शनल का महत्वाचं आहे आणि ही चॉईस का महत्वाची, कारण अल्टिमेटली तुम्ही एकदा ऑप्शनल चॉईस केलं तर लवकर तुमच्यापासून दूर जात नाही. आणि तुमच्या ऑप्शनलवर डिपेंड आहे की तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जाल की नाही जाल, म्हणजे तुम्हाला चांगला रँक मिळेल का, तुम्ही मेन्स पास व्हाल का. कारण तुम्हाला अल्टिमेटली मार्क्स काउंट करतो आपण, है ना, की तुम्हाला किती मार्क्स पडलेत हे एमपीएससी बघेल फक्त. म्हणून ही
चॉईस फार महत्वाची आहे, ती तुम्ही खूप विचार करून घ्यावी. ती विचार कशी करावी की हे सगळ्या कमिशनचे रिपोर्ट बघावेत, आपल्या गुरूंना विचारावं, मित्रांना विचारावं, विचार विनिमय करावा आणि एक स्मार्ट डिसिजन घ्यावा. कुठल्या पॅरामीटर्सवर तो असेल, इंटरेस्ट, अकॅडमिक बॅकग्राऊंड, स्कोरिंग पोटेन्शियल, त्याची साईज, रिसोर्सेस अवेलेबल आणि ऍडिशनल ऍडव्हान्टेजेस. त्यातल्या त्यात मी कन्क्लुडिंग लाईन म्हणेल की तुम्ही नक्कीच अशा विषयांचा विचार करावा की जे स्कोरिंग आहेत. थँक्यू व्हेरी मच. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.